सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आपल्या गावाचा सरपंच कसा असावा? आम्ही भारताचे लोक काळ्या आईशी इमान राखणारी, याच मातीत जन्मलेली, याच मातीत खेळलेली, याच मातीत बागडलेली, अन्नधान्य पिकवून जगाला खाऊ घालणारी आणि याच मातीत आमचा शेवटचा श्वास सोडणारी, आम्ही भारतातील खेड्यागावात आनंदाने जगणारी माणसं. भारताचे 70% लोक खेड्यात राहतात. भारत हा खेड्यांचाच देश होता आणि आजही तो आहे. त्यामुळे खरा भारत हा खेड्यातच राहतो. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिकरण आणि इतर क्षेत्रात बरीच प्रगती केली. जिकडे पहावे तिकडे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. शहराचा झपाट्याने विकास होत गेला. सिमेंटचे रस्ते आले. पण स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही देशातील गावखेडी आजही ओस पडलेली, उदास, भकास, सोयी सुविधांचा अभाव असलेली दिसून येतात. याला कारणीभूत कोण? आपणच ना. गावखेड्यामधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने शहरात स्थलांतरित व्हावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे गावात रोजगार नाही. मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतोय. आपल्या गावचा सर्वांगीण विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु कित्येक काळापासून गावावर राज्य करणाऱ्या गाव पुढारींनी ते केले नाही किंवा त्यांना करता आलं नाही. गावचा नागरिक म्हणून आपले अधिकार व कर्तव्य काय आहेत याची माहिती आपल्याला असली पाहिजे. गावचा विकास करायचा असेल तर गावात होणाऱ्या ग्रामसभेला आपली उपस्थिती असलीच पाहिजे. कारण सरपंच व ग्रामसेवक काय करतात, ग्रामसभेत कोणते ठराव घेतले जातात, ते गावाच्या प्रगतीसाठी योग्य आहेत का? 14व्या वित्त आयोगाचा गावासाठी किती निधी आला, त्याचा योग्य विनियोग होतो का, यावर अंकुश ठेवण्याचा अधिकार आपण गावचे नागरिक म्हणून तो आपल्यालाच आहे. गावात रोजगार निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत व नागरिकांनी एकत्र येऊन तसं नियोजन करणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात रोजगार उपलब्ध झाला तर मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, आताच छत्रपती संभाजीनगर अशा मोठमोठ्या शहरात जाऊन धावपळ व त्रासदायक जीवन कोणाला जगावं वाटतंय? सरपंचाने ठरवलं तर आपल्या छोट्याशा गावाला नंदनवन बनवू शकतो. मात्र सर्वप्रथम त्याने तसं ठरवणं महत्वाचं आहे. अर्थातच हे वाटतं तितकं सोपं नाही. गावातील समाज, जात, वाडी, गावकी, भावकी आणि मानपान अनेक कटकटी, भानगडी, अडचणी असतात. या सर्वांवर मात करून गावच्या विकासाचा ध्यास ठेवून वाटचाल केली तर नक्कीच मार्ग सापडतो. गावातील सरपंचांनी अडचणींना सामोरे जात आपल्या गावाचं नाव लोकांसमोर आदर्श गाव म्हणून ठेवलं तर आयुष्यभर त्यांना निवडणूक लढवण्याची गरज नाही. त्यांना गावातील लोक बिनविरोध सरपंच करतात. हिवरे बाजार, पाटोदा, राळेगण सिद्धी ही गावं आणि भास्कर पेरे पाटील, पोपटराव पवार अशा सरपंचांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरपंचांनी काम करायचं ठरवलं तर आपल्या गावाला नंदनवन होण्यापासून कोणीही रोखणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आपल्या गावाचा सरपंच कसा असावा ते पाहूया. सरपंच हा उच्च शिक्षित असावा. गाव पातळीवर नवनवीन योजना राबविणारा असावा. समाजसेवेची आवड असणारा असावा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडविणारा असावा. गावाचा विकास हेच ध्येय मानणारा असावा. गरीब लोकांना एका सहीसाठी ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणी बोलावत असतात, असं होऊ नये यासाठी त्यांना प्रत्येक आठवड्यातून किमान 2 दिवस तरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणारा असावा. ग्रामसभेत बोलणारा आणि ऐकणारा असावा. गाव, वस्ती व वाडीतील रस्ते जातीने लक्ष देऊन करणारा असावा. भाषा विनम्र आणि आदरपूर्वक असावी. आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबविणारा असावा. सर्व समाज समभाव मानणारा असावा. गावात लाईट सुरळीत चालू राहण्यासाठी लाईट खात्याकडे संपर्क ठेवणारा असावा. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावा. गावातील शाळा व मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देणारा असावा. विरोधकांना सामावून घेणारा असावा. शासकीय योजना लोकार्पण करणारा असावा. शासनाच्या विविध योजना गावात आणणारा असावा. गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा असावा. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा असावा.
गावात रोजगार व उद्योग निर्मितीसाठी धडपड करणारा असावा. शासकीय कामांची ठेकेदारी न करता केलेल्या कामाचा दर्जा राखणारा असावा. तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणारा असावा. पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असणारा असावा. शेतकऱ्यांना शेतीसाठी सहकार्य करणारा असावा. गावातील युवकांना व महिलांना संधी देणारा असावा. गावातील गरिबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा. सरपंच हा कायम गावात राहणारा असावा. गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा असावा. नेत्यांच्या ताटाखालचा मांजर नसावा. वयोवृद्ध व लहान मुलांसाठी बगीचा व खेळाचे मैदान निर्मितीसाठी प्राधान्य देणारा असावा. गावातील प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी तो सक्षम असावा. भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारा असावा. ग्रामसभेत गावकऱ्यांना खरी माहिती देणारा असावा. शेवटी एक गोष्ट महत्वाची आहे, लोकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात व ग्रामसभेत आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. गावाच्या विकासाचा भार एकट्या सरपंचावर देऊन गाव कधीच समृद्ध होणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकसहभाग हा महत्वाचा असतो. म्हणून आपण सर्वजण लोकसहभागात सहभागी होऊया. सरपंच आणि गावकरी एकत्र येऊन आपण सर्वांनी गावाचा विकास करूया. आपण सर्वजण या नियमांचं पालन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.